क्रिकेटचा इफ वी टॉक अबाउट क्रिकेट, फक्त क्रिकेट विषयी जरी बोललो तर यामध्ये 2 प्लेयर आहेत. एक आहेत प्रोफेशनल आणि एक आहेत जस्ट टाईमपास म्हणून खेळणारे किंवा गल्लीतले क्रिकेट, राइट? तर ह्या दोन्हींमध्ये काय डिफरन्स आहे? जे प्रोफेशनल आहेत त्यांच्या जीवनामध्ये प्रत्येक गोष्ट ही अंडरस्टँडिंगने होते किंवा त्यामध्ये त्यांना मार्गदर्शन दिलं जातं, राइट? आणि आपण सर्वजण खूप फॉर्च्युनेट आहोत. अर्ली मॉर्निंग ब्रह्ममुहूर्ताच्या या पावन क्षणी आपण ह्या पर्टिक्युलर गोष्टीवर फोकस करत आहोत, की जीवनाची गुणवत्ता कशी वाढेल? जीवनाच्या गुणवत्तेत अजून इम्प्रूव्हमेंट कशी करता येईल? ऑन आवर ओन स्किल्स, राइट? आणि धिस इज व्हॉट न्यूरो अलाइनमेंट ट्रायंगल किंवा न्यूरो अलाइनमेंट म्हणता येईल, याला लाईफ अलाइनमेंट म्हणता येईल, की जेणेकरून जीवनाचा हा लाईफ पिरॅमिड हा कसा ग्रो करेल, राइट? आणि सर्वात आधी जर यामध्ये येत असेल तर दिस इज व्हॉट युअर पर्पज. जीवनाचा उद्देश काय आहे? पर्पज काय आहे? ज्या व्यक्तीला जीवनाचा पर्पज आणि मिशन क्लिअर होतं, त्या व्यक्तीची इम्प्रूव्हमेंट स्टार्ट होते. त्या व्यक्तीचा विचार करण्याची प्रोसेस, फोकस सगळं काही इम्प्रूव्हमेंट होतं किंवा त्यामध्ये एक क्वालिटी येते, राइट? ज्या व्यक्तीच्या जीवनामध्ये उद्देश नाही, पर्पज नाही, हे असं जहाज आहे, गोल नाही, ध्येय नाही, हे असं जहाज आहे जे समुद्रामध्ये सोडून दिलेलं आहे, परंतु त्याला दिशा नाही किंवा सुकाणू ज्याला म्हणतात, जे शीड असते त्याची, ज्यानुसार त्या जहाजाला एक दिशा प्राप्त होते. ती दिशा नसलेलं जहाज जर समुद्रात सोडून दिलं, तर त्याची काय अवस्था होईल, की जिकडून वारा येईल तिकडे ते दिशा भरकटत जाईल, राइट? आणि कधीही आपल्या गंतव्यस्थानी पोहोचणार नाही. आणि दिस इज व्हॉट हॅपन जस्ट बिकॉज ऑफ त्याला डायरेक्शन नाहीये. राइट डायरेक्शन आणि त्या राइट डायरेक्शनला सुद्धा राइट मेथड फार महत्वाची आहे. या 2 गोष्टी 90% लोकांच्या जीवनामध्ये, 80% व्यक्तींच्या जीवनामध्ये मिसिंग आहेत. आणि आपल्या सभोवताली आजूबाजूला जर तुम्ही वातावरण पाहिलं, तर हे एक्झॅक्टली हेच इंडिकेट करत आहे. दिशाहीन अ, युवा पिढी, दिशाहीन तरुण किंवा तरुणी आज आपल्याला सभोवताली दिसत आहेत, राइट? आणि ह्या सर्वांना दिशा प्राप्त करण्यासाठी, देण्यासाठी आपल्या सर्वांची रिस्पॉन्सिबिलिटी आहे, जबाबदारी आहे. ज्या व्यक्तींना आपल्या जीवनामध्ये ह्या छोट्याशा गोष्टीची जाणीव होते, की माझी सुद्धा काहीतरी रिस्पॉन्सिबिलिटी आहे ह्या समाजाप्रती, त्या प्रत्येकाने ही जबाबदारी आपल्या खांद्यांवर, शोल्डरवर घेणं अति आवश्यक आहे, राइट? आणि या महान उद्देशासाठी आपण इथे एकत्रित जमा झालेलो आहोत. प्रोफेशनल आणि लोकल याच्यामध्ये जो डिफरन्स आहे, हाच डिफरन्स जीवनामध्ये लागू पडतो. तर पर्पज, ज्या व्यक्तीचं पर्पज आणि मिशन क्लिअर आहे, की मला काय अचीव्ह करायचं आहे, त्या व्यक्तीला स्वतःची आयडेंटिटी प्राप्त होते, स्वतःची ओळख प्राप्त होते. आणि ज्या व्यक्तीला आयडेंटिटी प्राप्त होते, स्वतःची ओळख, की मी कोण आहे आणि मी काय करू शकतो, तर त्याच्या जीवनाच्या गुणवत्ता वाढायला सुरुवात होतात. गुणवत्ता सुधारायला मदत होते. उदाहरणार्थ आयडेंटिटी कळाल्यानंतर त्या व्यक्तीला एक इथिक्स आणि व्हॅल्यूज असतात. इथिक्स आणि स्वतःच्या व्हॅल्यूवर तो व्यक्ती कार्य करायला सुरुवात करतो. पर्पज, मिशन आणि आयडेंटिटी. त्याच्यानंतर येतं इथिक्स, व्हॅल्यू. आणि इथिक्स, व्हॅल्यू ज्याला क्लिअर आहेत, त्याच्या स्किल आणि कॅपॅबिलिटीज इम्प्रूव्ह व्हायला सुरुवात होतात. त्याची क्षमतेचा विकास होतो. त्यासाठी ही चौथी पायरी फार महत्वाची आहे. तुम्ही स्किल आणि कॅपॅबिलिटीज इम्प्रूव्ह करणं गरजेचं आहे. राइट? आणि स्किल, कॅपॅबिलिटीज इम्प्रूव्ह झाल्या. आता स्किल म्हणजे काय? कुठल्या स्किल सेट आणि माइंडसेट याच्यावर आपण डिटेलमध्ये डिस्कशन केलेलं आहे. एक आहे माइंडसेट. परंतु जीवनामध्ये जर अर्निंग करायचं असेल, जीवनामध्ये आहे त्या स्थितीतून, परिस्थितीतून इम्प्रूव्हमेंट करायची असेल, तर तुम्हाला स्किल सेटवर काम करणं गरजेचं आहे. आणि देअर आर व्हेरियस टाइप्स ऑफ स्किल. कम्युनिकेशन स्किल, सेलिंग स्किल,
त्यानंतर प्रेझेंटेशन स्किल, अशा कितीतरी स्किल आहेत. पब्लिक स्पीकिंग हे सुद्धा कम्युनिकेशन स्किल मध्येच येतं, राइट? आणि कन्व्हिन्सिंग पॉवर म्हणजे सेल्स जे आहे हे सुद्धा स्किल सेट मध्येच येतं. तर अशा व्यक्तीच्या स्किल इम्प्रूव्ह व्हायला सुरुवात होतात आणि स्किल म्हणजेच कॅपॅबिलिटी म्हणजेच क्षमता. क्षमतेचा विकास झाल्यानंतर तो व्यक्ती एक मॅच्युअर पर्सन होतो, राइट? म्हणजे मॅच्युरिटी त्या व्यक्तीमध्ये स्वतः यायला सुरुवात होते. आणि धिस ऑल बिगिन्स विथ पर्पज. तुमच्या जीवनाचा उद्देश, दमदार लक्ष. लक्ष म्हणजे गोल. त्याच्यामध्ये काहीतरी दमदार हा शब्द कायम लक्षात ठेवा, की माझ्या जीवनामध्ये दमदार लक्ष असणं फार गरजेचं आहे. ज्या व्यक्तीकडे एक ठोस किंवा स्ट्रॉंग गोल आहे, ध्येय आहे, हा व्यक्ती छोट्या-छोट्या गोष्टीने विचलित होत नाही. राइट? आणि ज्याच्या स्किल आणि कॅपॅबिलिटी क्षमतेचा विकास होतो. कॅपॅबिलिटी इम्प्रूव्ह करण्यासाठी माइंडसेट, स्किल सेट दोन्ही महत्वाचे आहेत. कॅपॅबिलिटीचा विकास होतो म्हणजे काय? कुठल्याही छोट्या गोष्टी जीवनात झाल्या, घडल्या, तर तो व्यक्ती विचलित होत नाही. पूर्वी जर रिएक्ट करत असेल, तर आता तो रिस्पॉन्स करायला लागतो. राइट? रिस्पॉन्स आणि रिएक्शन हे फार महत्वाचं आहे. मनुष्य त्याच्यामध्ये एवढी क्षमता आहे, की ज्या बुद्धीचा ब्रेन किंवा जी बुद्धी इनक्रेडिबल टूल परमेश्वराने जे मनुष्याला दिलेलं आहे, बॉडी, माइंड अँड सोल. माइंड इज अन इनक्रेडिबल टूल जे आपल्या जीवनामध्ये आपली गुणवत्ता इम्प्रूव्ह करण्यासाठी मदत करतो. राइट? आणि दुसरी महत्वाची गोष्ट, वी हॅव टू युटिलाइज आवर माइंड. आपण आपल्या मनाचा उपयोग करणं गरजेचं आहे. व्हेअरएज आजच्या काळामध्ये काय होतं, की मन हे व्यक्तीला वापरतं. राइट? आणि मनाचा विकास करण्यासाठी, माइंड सेट डेव्हलप करण्यासाठी, कॅपॅबिलिटीज विकास करण्यासाठी, रिएक्शन आणि रिस्पॉन्स याच्यातला डिफरन्स जाणून घेण्यासाठी शिक्षण, प्रशिक्षण, ट्रेनिंग, कोचिंग फार महत्वाचं आहे. जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात ज्या व्यक्तींनी ज्याही कुठल्या क्षेत्रात विकास केलेला आहे, ग्रोथ केलेली आहे, त्या प्रत्येकासाठी ट्रेनिंग फार महत्वाचं आहे. राइट? ज्याच्या जीवनामध्ये कॅपॅबिलिटीज, स्किल डेव्हलप झालं, त्याचं बिहेवियर चेंज होतं. बिहेवियर. तो व्यक्ती नॉर्मल, ऑर्डिनरी व्यक्तीसारखा बिहेव करत नाही. राइट? त्या व्यक्तीचं जे काही डिस्कशन आहे, बिहेवियर आहे, वर्तणूक आहे, यामध्ये लक्षणीय बदल घडतो. आणि ज्याचं बिहेवियर चेंज होतं, त्याचं एन्व्हायर्नमेंट चेंज होतं. एन्व्हायर्नमेंट म्हणजे परिस्थिती, भोवतालचं वातावरण चेंज होतो, बदल होतो आणि त्यामध्ये क्वालिटी येते. राइट? आणि म्हणून आपल्याला आपला पर्पज आणि गोल क्लिअर असणं फार महत्वाचं आहे. आणि ज्या व्यक्तीचं गोल क्लिअर आहे, गोल मला अचीव्ह काय करायचं आहे, त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये त्याला दिशादर्शक स्वतःहून मिळत जातो किंवा त्याच्या अंतर्मनाला मार्गदर्शन मार्गदर्शन प्राप्त होतं. राइट? आणि हे ब्रह्मांड, युनिव्हर्स, निसर्ग याच पद्धतीने कार्य करत जातं. अजून एक महत्वाची गोष्ट सांगतो. आता ह्याच रेफरन्समध्ये एका चहाची किंमत, ओके, एक ₹10 आहे. चहाची किंमत. फॉर एक्झाम्पल, कुठलाही चहा जर घेतला आपण कुठल्याही टपरीत किंवा अजून कुठे जर कन्झ्युम करत असू, छोट्याशा दुकानात, चहाचं दुकान जिथं आहे तिथे मॅक्सिमम ₹10 प्राइस आहे त्याची. राइट? छोटासा 1 कपभर चहा. परंतु जसं ते एन्व्हायर्नमेंट बदलत जातं, एन्व्हायर्नमेंट बदलत जातं, इम्प्रूव्ह होत जातं, तसं त्या व्यक्तीच्या त्या चहाच्या किमतीत सुद्धा बदल घडत जातो. राइट? आणि अ, याच्याच लेटेस्ट जर एक्झाम्पल द्यायचं झालं, अ, तर हाच चहा जर प्रोफेशनल व्यक्तीकडे गेलात तुम्ही, म्हणजे एखाद्या चांगल्या रेस्टॉरंटमध्ये गेलात,
तर तो चहा ₹25 ला सर्व्ह केला जातो. जिथे चांगला एसी किंवा बरं एसी जरी नसेल तर सर्व्हिस चांगली असेल, राइट? आणि तिथे त्याच चहाची किंमत वाढते. ₹25, ₹30, ₹40, ₹45, ₹50 इथपर्यंत चहा विकला जातो. चहा तोच आहे, राइट? एन्व्हायर्नमेंट चेंज होत चाललंय. हाच चहा ज्यावेळेस आपण कॅफेमध्ये घेतो, सीसीटीव्ही कॅफेमध्ये घेतो, त्यावेळेस याची किंमत किती होते माहिती आहे? ₹250. ₹250 फॉर अ कप ऑफ टी. एका छोट्याशा चहाची किंमत एवढी वाढते. गुणवत्ता, इम्प्रूव्हमेंट, एन्व्हायर्नमेंट आणि जसं वातावरण चेंज होत जातं, तसं त्या वस्तूची किंमत आणि क्वालिटी बदलत जाते. राइट? आणि अजून थोडंसं जर इम्प्रूव्ह केलं आणि त्याच चहाची किंमत जर तुम्ही ताज हॉटेलला गेलात ना, ताज, हॉटेल ताज मुंबईमध्ये, तर तिथे एका दिवसाची कॉस्ट जर राहायचं असेल कुणाला, तर मिनिमम 22,000 ₹22,000 राइट? आणि तिथे जर चहा प्यायचा असेल, तर त्याची किंमत आहे ₹500 ₹500. आता तुम्ही सांगा, एक साधारण चहा, चहाच, राइट? त्याचे फायदे, तोटे ही नंतरची गोष्ट आहे. परंतु चहा जर कुणाला सर्व्ह करायचा असेल आणि जर वातावरण बदलत गेलं, तर त्या चहाची सुद्धा व्हॅल्यू इम्प्रूव्ह होत जाते. त्याची सुद्धा अ, गुणवत्ता, क्वालिटी इम्प्रूव्ह होत जाते. सर्व्हिस इम्प्रूव्ह होत जातात. आणि व्यक्तीला प्रॉडक्टपेक्षा महत्त्वाचं काय आहे? सर्व्हिस महत्त्वाची आहे. आपण याच्यावर डिस्कस केलेलं आहे. एक आहे परफॉर्मन्स आणि दुसरं आहे परसेप्शन. परफॉर्मन्स महत्त्वाचा आहे, परंतु परफॉर्मन्स पेक्षा जास्त महत्त्वाचं काय आहे? परसेप्शन. ते व्यक्ती काय विचार करत आहे तुमच्या सर्व्हिसेस विषयी किंवा त्या प्रॉडक्ट विषयी आणि त्या प्रॉडक्टची गुणवत्ता, क्वालिटी, इम्प्रूव्हमेंट करायची असेल, तर त्या व्यक्तीला एन्व्हायर्नमेंट चेंज करणं फार आवश्यक आहे. आणि दिस इज व्हॉट ॲप्लिकेबल फॉर ऑल. प्रत्येक माता, बंधू, भगिनी या प्रत्येकाच्या जीवनामध्ये याच गोष्टी लागू पडतात. स्वतःची इम्प्रूव्हमेंट किंवा स्वतःच्या जीवनाची गुणवत्ता जर इम्प्रूव्ह करायची असेल, तर तुम्हाला एन्व्हायर्नमेंट चेंज करणं गरजेचं आहे आणि एन्व्हायर्नमेंट जर चेंज करायचं असेल, तर जो मी पिरॅमिड आता डिस्कस केलेला आहे, हा पिरॅमिड, ह्या पिरॅमिडवर काम करणं गरजेचं आहे, राइट? आणि धिस इज व्हॉट कॉल्ड कम्स अगेन ट्रेनिंग. जर शिक्षण असेल, जे कार्य साधारण 5 वर्षात, 3 वर्षात, 10 वर्षात तुम्ही पार पाडणार आहात, सिद्ध करणार आहात, ते कार्य तुम्ही 1 वर्षात करू शकता. आणि याच्यासाठी व्हेरियस टेक्निक्स आहेत. देर आर डिफरंट टेक्निक्स, प्रोसेस, मेथड, डायरेक्शन आणि ह्या सगळ्या गोष्टी जीवनामध्ये आणणं अति आवश्यक आहे. आय होप या चहाच्या छोट्याशा उदाहरणावरून तुम्हाला ह्या गोष्टी लक्षात येतील, राइट? आणि याच्यामध्ये पुन्हा 4E फॉर्म्युला आहे. 4E फॉर्म्युला. सगळ्यात आधी एज्युकेशन महत्वाचं आहे. अ, आजपर्यंत जेवढे पण प्रोफेशनल हे जे काही रेस्टॉरंट आहेत किंवा बिझनेसेस आहेत किंवा वेगवेगळे ब्रँड आहेत, या प्रत्येक ब्रँडमध्ये प्रथम जो पण व्यक्ती तिथे कामासाठी किंवा ॲज अ जॉब किंवा एम्प्लॉयी म्हणून तिथं नियुक्त केला जातो, अपॉइंट केला जातो. त्या प्रत्येक व्यक्तीला सगळ्यात आधी काय दिलं जातं माहिती आहे? एज्युकेशन. असं नाही की कोणीही व्यक्ती जातोय आणि त्याला जॉबची आवश्यकता आहे आणि त्याला घेऊन आलात आणि रेस्टॉरंटमध्ये किंवा कॅफेमध्ये बसवलं किंवा पिझ्झा हटमध्ये बसवलं, असं होत नाही. त्यांच्यासाठी एक पर्टिक्युलर पिरियड असतो आणि ह्या पिरियडमध्ये त्यांना त्या कंपनीची ओळख आणि परिचय होतो. दिस इज व्हॉट कॉल्ड ट्रेनिंग. त्यांना ट्रेनिंग दिलं जातं, राइट? इंडक्शन ट्रेनिंग प्रोग्राम होतात. मोठ्या ऑफिसेसमध्ये
एम-एन-सीज मध्ये किंवा कुठल्याही इंडस्ट्रीमध्ये त्यांना पहिल्यांदा इंडक्शन ट्रेनिंग प्रोग्राम दिलं जातं, की ह्या कंपनीमध्ये एवढे डिपार्टमेंट आहेत. ह्या डिपार्टमेंटमध्ये प्रत्येक डिपार्टमेंटचं कार्य काय आहे, याचा ओळख आणि परिचय करून दिला जातो. इंडक्शन ट्रेनिंग आणि धिस इज व्हॉट कॉल्ड एज्युकेशन. प्रत्येक व्यक्तीला एज्युकेशन दिलं जातं. जो कोणी एम्प्लॉयी तिथे काम करेल, कार्य करेल. का? तर त्याची गुणवत्ता आणि क्वालिटी इम्प्रूव्ह करण्यासाठी. राइट? आणि धिस इज व्हॉट कॉल्ड एज्युकेशन. एज्युकेशन, शिक्षण. आणि ते एज्युकेशन दिल्यानंतर अ, पुन्हा त्याची टेस्ट घेतली जाते, की त्याला ते कितपत आकलन झालेलं आहे. राइट? आणि जर आकलन झालं असेल, तरच त्याला पुढच्या म्हणजे आकलन कशावरून कळणार? त्या व्यक्तीला जे काही शिकवलं गेलेलं आहे, हे त्याला समजलंय किंवा नाही समजलं हे कशावरून कळणार? तर त्याची एक्झाम घेतली जाते. म्हणजेच परीक्षा. जीवन सुद्धा पदोपदी वेळोवेळी आपली परीक्षा घेतो आणि ज्या व्यक्तींना शिक्षण आणि प्रशिक्षण याचं इम्पोर्टन्स किंवा महत्त्व काय आहे हे कळत नाही, काही हरकत नाही. परीक्षा तर तुमची होणार. परीक्षा घेतली जाणार. परीक्षेमधून जावं तर लागेल, राइट? परंतु आयुष्य किंवा वेळ हा असा शिक्षक आहे, जो पहिल्यांदा परीक्षा घेतो आणि नंतर धडा शिकवतो. राइट? आणि बऱ्याच व्यक्तींच्या जीवनात ह्या गोष्टी तुम्ही अनुभवलेल्या आहेत. परीक्षा आधी होते आणि त्यावेळेस रिअलाईज होतं, "अरे नाही, असं नाही तर करायला पाहिजे मी." किंवा माझं हे वर्तणूक, हे बिहेवियर किंवा मी एवढं पटकन बोलायला नको पाहिजे होतं. थोडासा विचार केला असता आधी तर किंवा ही जी कृती घेतली, ही जी मी ॲक्शन केली, एखाद्या गोष्टीवर रिएक्शन करताना रिएक्शनच म्हणजेच रिएक्ट होतो व्यक्ती. अ, एक प्रतिक्रिया आणि दुसरा आहे रिस्पॉन्स, प्रतिसाद, राइट? प्रतिक्रिया जे पशु करतात. प्रतिक्रिया. ते नको करायला पाहिजे होतं. हे कधी कळतं? तो धडा मिळाल्यानंतर. राइट? म्हणून एज्युकेशन फार महत्वाचं आहे. परंतु एज्युकेशन बरोबर सायमल्टेनियसली एक्झाम होणं फार गरजेचं आहे. विद्यार्थ्यांना सुद्धा जर एक्झामिनेशन नसेल, तर त्या व्यक्तीचा पर्पज स्टडी करण्याचा राहत नाही. फार कमी लोकं असे आहेत, की जे फक्त गुणवत्ता वाढवण्यासाठी परीक्षा घेतील किंवा अभ्यास करतील. अदरवाईज करत नाही. आणि हे बालपणापासून आपल्याबरोबर घडत आलेलं आहे. म्हणून एक्झाम वेळोवेळी पदोपदी होणार आहे आणि जो व्यक्ती एज्युकेशन प्राप्त करेल, त्याला त्या परीक्षेमध्ये उत्तीर्ण होता येईल. ही जीवनाची परीक्षा आहे. राइट? आणि एकदा तो एक्झाम पास झाला, त्याच्यानंतर काय करावं लागेल माहिती आहे? इंटर्नशिप करावी लागेल. म्हणजेच काय? प्रॅक्टिस करावी लागेल. एक्सपिरियन्स घ्यावा लागेल. एक्सपिरियन्स, अनुभव आणि आपल्या सभोवताली जो प्रत्येक व्यक्ती आहे, ही एक चालती फिरती लॅबोरेटरी आहे. प्रयोगशाळा आहे. राइट? आपल्या सभोवताली जे व्यक्ती आहेत ना, यांचा यांच्यावर ह्या सगळ्या गोष्टी लागू पडतात, ॲप्लिकेबल होतात आणि म्हणून आपल्याला प्रॅक्टिस करण्यासाठी या समाजात राहावं लागतं. ज्यांच्याबरोबर आपण डिस्कस करत आहोत पदोपदी आणि ही कॅटेगरी बदलत जाते. कुटुंबापासून सुरू होईल. हसबंड वाईफ, पती-पत्नी, मुलं, आई-वडील, सासू-सासरे हे जे नातेसंबंध आहेत, हे कुटुंबातून सुरू होतील. ह्या प्रयोगशाळा आपल्या सभोवतालीच आहेत. परंतु त्यांच्याशी बिहेव कसं करायचं, त्याच्याशी वर्तणूक कशी करायची आणि एक्सपिरियन्स कसा शेअर करायचा, हे आपल्याला ह्या एज्युकेशन मधून कळेल. आणि हीच गुणवत्ता मग मित्र असतील, त्यानंतर ऑफिसमध्ये तुमचे कलीग्स असतील, बॉस असतील, साहेब असतील, बाकी कर्मचारी असतील, राइट? आणि ह्या कर्मचाऱ्यांबरोबर तुमचं बिहेवियर कसं आहे आणि याच्यावरून लक्षात येईल, की तुम्हाला किती आकलन झालेलं आहे, राइट? आणि सक्सेस मिळतो कुठून? एखादा व्यक्ती यशस्वी आहे किंवा नाही, हे कळतं कसं? तर त्याच्या जीवनात या ज्या काही गोष्टी घडत आहेत, त्याचा दुसऱ्यांबरोबर जो व्यवहार होत आहे, वर्तणूक होत आहे आणि त्याच्या जीवनामध्ये तो व्यक्ती जे प्राप्त करत आहे,
तुमची प्रगती होणं फार महत्वाचं आहे. काल जिथे तुम्ही होतात, तिथून आज तुम्ही एक पाऊल पुढे असणं फार गरजेचं आहे. तरच त्याला म्हणतात ग्रोथ, राइट? प्रत्येक क्षेत्रात, जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात हे महत्वाचं आहे. काल तुम्ही जिथे होतात, आज तुम्ही तिथून पुढे असायलाच हवं. मग फिजिकल असेल शरीराच्या लेव्हलला, मानसिक, मेंटल इन द सेन्स बुद्धिमत्तेच्या दृष्टीने, शारीरिक, बौद्धिक, आर्थिक, आध्यात्मिक आणि सामाजिक दृष्टीने या जीवनाच्या पाचही क्षेत्रात प्रगती करणं गरजेचं आहे आणि याचा एक मापदंड आहे म्हणजेच स्केल आहे, मेजरमेंट आहे. म्हणून ह्या गोष्टी आपल्या जीवनामध्ये आपल्याला करणं अति आवश्यक आहे. प्रत्येक व्यक्तीच्या जीवनामध्ये हे होणं अतिशय गरजेचं आहे. राइट? आणि जो व्यक्ती ह्या सगळ्या गोष्टी करतो त्याच्या जीवनामध्ये काय होतं मग? इथिक्स पुन्हा ठरवले जातात. ह्या 4 गोष्टी पण फार महत्त्वाच्या आहेत. काय? एज्युकेशन, त्याच्यानंतर एक्झाम, इंटर्नशिप म्हणजेच एक्सपिरियन्स आणि चौथी गोष्ट आहे इथिक्स त्याची इम्प्रूव्ह होत जाईल. राइट? आणि ह्या सगळ्या गोष्टी आपल्या जीवनामध्ये करणं अति आवश्यक आहे. आणि जो व्यक्ती जो लाईफ पिरॅमिड आपण आता पाहिला याच्यावर कार्य करणं फार महत्वाचं आहे. राइट? जर तुम्हाला हे कळालं असेल तर चॅट बॉक्स मध्ये लिहा येस आय हॅव अंडरस्टूड दिस किंवा येस येस लिहा, फक्त येस लिहा. ऍक्शन फ्रिक्वेन्सी फार महत्वाची आहे. राइट? ऍक्शन फ्रिक्वेन्सी फार महत्वाची आहे. जर तुम्हाला कळालं असेल तर येस लिहा. आणि जीवनाच्या ह्या चारही क्षेत्रात इम्प्रूव्हमेंट करण्यासाठी हे फार महत्वाचं आहे. राइट? व्हॅल्यू इम्प्रूव्ह करण्यासाठी, व्हॅल्यू वाढवण्यासाठी सुद्धा या गोष्टी फार महत्वाच्या आहेत. जेवढे व्यक्ती उपस्थित आहेत त्यांनी यश लिहिणं फार गरजेचं आहे. हे यश तुम्ही तुमच्या सबकॉन्शियस माइंड साठी सांगत आहात. राइट? आता ट्रेनिंग, शिक्षण, प्रशिक्षण, एज्युकेशन याच्याने जीवनाची गुणवत्ता वाढते, गुणवत्ता सुधारते, गुणवत्ता इम्प्रूव्ह होते आणि म्हणून आपल्याला ह्या सर्व गोष्टी करणं गरजेचं आहे. दररोज स्वतःला हे विचारणं गरजेचं आहे, की आज दिवसभरामध्ये अशा 2 गोष्टी स्वतःला विचारणं गरजेचं आहे, की असं अ, अशा काही काही गोष्टी असतील, की ज्या मी माझ्या जीवनामध्ये काय करायला नको होत्या आणि अशा कुठल्या गोष्टी केल्या ज्याच्यावर मी केल्या म्हणून मला प्राउड फील होतं. राइट? एक, जो मुझे नहीं करना चाहिए था, दूसरा जो कुछ मैंने किया है उसके ऊपर मुझे प्राउड फील हो रहा है. या 2 गोष्टी हे मापदंड आहेत. राइट? दररोज प्रत्येकाने स्वतःचं आकलन, निरीक्षण, परीक्षण, एनालिसिस करणं गरजेचं आहे. मननचिंतन करणं गरजेचं आहे. राइट? बरेच व्यक्ती ऍक्शन फ्रिक्वेन्सी घेत नाही आणि जर तुम्ही ही छोटीशी ऍक्शन फ्रिक्वेन्सी घेतली नाही, ऍक्शन केली नाही, तर जीवनात परिवर्तन आणि बदल कसा घडेल? राइट? आता जो प्रश्न मी विचारला होता त्याच्या रिस्पॉन्स मध्ये फक्त काही व्यक्तींनी उत्तरं दिली. राइट? सर्वांनी उत्तरं दिलेली नाहीत. परंतु हीच गोष्ट आहे जी आपल्या जीवनामध्ये बाधा निर्माण करते. राइट? आणि ऍक्शन फ्रिक्वेन्सी मध्ये जर व्यक्ती सेट झाला नाही, तर जीवनात प्रगती कसं करेल? गुणवत्ता कशी वाढेल? आणि काही गोष्टी अशा आहेत, वेळीच जर ह्या सवयी नाही बदलल्या, तर ह्या सवयी म्हणजे वाईट सवयी जर नाही बदलल्या, तर ह्याच वाईट सवयी छोटीशी ठिणगी असताना एक चमचाभर पाणी किंवा ग्लासभर पाणी, कपभर पाणी टाकलं तरी सुद्धा बदल घडेल. छोटीशी हां, एकदम छोटीशी. परंतु हीच ज्यावेळेस मोठ्या आगीतीचा भडका होईल ना, त्यावेळेस मग इम्प्रूव्हमेंट नाही करता येणार किंवा मग त्यासाठी तुम्हाला
अ, अग्निशामक दलालाच बोलवावं लागेल, राइट? म्हणून जीवनामध्ये ज्या पण काही वाईट सवयी आहेत, वेळीच यांचा जर बदल किंवा इम्प्रूव्हमेंट घडवली नाही, तर पुढे चालून याच्यासाठी फार मोठी किंमत मोजावी लागेल आणि धिस इज व्हॉट हॅपन. प्रत्येक व्यक्तीच्या जीवनामध्ये ह्याच गोष्टी घडतात आणि याचाच परिणाम म्हणजे त्यांचं जीवन आहे, राइट? आणि यासाठी जीवनाची गुणवत्ता इम्प्रूव्ह करण्यासाठी काय करावं लागेल? प्रत्येक व्यक्तीला शिक्षण फार महत्वाचं आहे. ट्रेनिंग फार महत्वाचं आहे. जर तुम्ही एका अनोळख्या ठिकाणी, नवीन ठिकाणी जात असाल, तर तुमच्याकडे एक इम्प्रूव्हमेंट आहे. इन्स्ट्रुमेंट आहे आणि ज्याच्याने इम्प्रूव्हमेंट होते खरोखर. मोबाईलमध्ये जो नॅव्हिगेटर आहे ना आणि आज बरेच व्यक्ती नॅव्हिगेशन वापरतात मॅप्समध्ये, राइट? मॅप्समध्ये नॅव्हिगेशन वापरलं जातं. आता हे नॅव्हिगेटर काय आहे? तुम्हाला दिशा दाखवण्याचं कार्य करेल. नॅव्हिगेटर दिशा दाखवण्याचं कार्य करेल. आणि ज्या व्यक्तीकडे नॅव्हिगेटर आहे, त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये चान्सेस कमी आहेत, की तो रस्ता चुकेल म्हणून. राइट? त्याला मार्गदर्शन मिळेल. परंतु ज्याच्याकडे नाहीये, त्याला त्याच गोष्टीसाठी बरंच फिरावं लागेल. राइट? आणि यासाठी ही गोष्ट महत्त्वाची आहे, की आपल्याला नॅव्हिगेशन म्हणजेच आपल्या जीवनामध्ये जे आपल्याला ट्रेनिंग प्रोग्राम मिळत आहे, हा ट्रेनिंग प्रोग्राम आपल्या जीवनामध्ये ह्या गोष्टी आपल्याला सिद्ध करायला मदत करतं. जर तुम्हाला एखाद्या नवीन व्यक्तीच्या घरचा ॲड्रेस पाहिजे असेल, तर तो ॲड्रेस एखादा व्यक्ती तुम्हाला भले साधं पेपरवर समजून सांगेल, की अ, हायवे पासून थोडंसं दूर गेल्यानंतर उजव्या हाताला तुम्हाला एक मंदिर दिसेल. मंदिरापासून समोर गेला तर एक झाड दिसेल. पिंपळाचं झाड असेल. पिंपळाच्या झाडासमोर एक बिल्डिंग आहे आणि त्या बिल्डिंगच्या समोर एक छोटासा बंगला आहे. ते आमचं घर आहे किंवा ते ऑफिस आहे. राइट? परंतु आता हे ज्यावेळेस तुम्हाला पेपरवर समजून दाखवलं किंवा मॅप दाखवला, तर मॅप इज नॉट टेरिटरी हा NLPचा एक सिद्धांत आहे. मॅप म्हणजे प्रत्यक्ष रस्ता नव्हे, परंतु त्या मॅपवर ज्यावेळेस व्यक्ती काम करायला सुरुवात करतो, प्रत्यक्ष हायवे जवळ जाईल आणि तिथून उजव्या हाताला ते मंदिर दिसेल, त्यावेळेस अंतर्मनात येईल, "येस, वी आर ऑन द राइट ट्रॅक." आणि याच्यासाठी हे महत्वाचं आहे. ओके. आणि ज्यावेळेस आपण तिथे पोहोचतो आणि एक-एक लक्षणं किंवा जी खूण आहे किंवा जो सिग्नल आहे हा रिअलाईज होत जातो, त्यावेळेस आपल्याला असं कळतो, की अभी हम मंजिल के करीब आ चुके हैं. याच्यासाठी ट्रेनिंग, शिक्षण, प्रशिक्षण फार महत्वाचं आहे. याच्यासाठी व्हिज्युअलायझेशन फार महत्वाचं आहे. आणि आय होप प्रत्येक व्यक्तीला हे कळत असेल, की ह्या गोष्टी आपल्या जीवनामध्ये किती महत्त्वाच्या आहेत. राइट? आणि याच रिलेटेड, याच संबंधित खूप काही एक्झाम्पल्स आहेत, ज्याच्याने आपल्या जीवनाची गुणवत्ता इम्प्रूव्ह होते. गुणवत्ता वाढायला मदत होते. राइट? आता हे झालं नॅव्हिगेशनचं. तर नॅव्हिगेशनचं व्हिज्युअलायझेशन ज्या व्यक्तींना मी सांगतो ना, की तुम्ही व्हिज्युअलाइज करा, गोल लिहून ठेवा किंवा गोल लिहिण्यापूर्वी आणि गोल लिहिल्यानंतर फार डिफरन्स होतो. फार ड्रास्टिक चेंज होतो. प्रत्येक गोष्टीकडे पाहण्याचा, प्रत्येक वस्तूकडे पाहण्याचा, व्यक्तीकडे पाहण्याचा, परिस्थितीकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलतो. हां, हा अँगल जो आहे ना, पूर्वी फक्त एवढाच असेल, परंतु आता तो व्यापक स्वरूपात वाढत जातो. आता विश्व फार मोठं झालेलं आहे. अशा पद्धतीने तो व्यक्ती वर्तणूक करायला सुरुवात करतो, राइट? आणि लक्षात ठेवा बँक बॅलन्स कितीही असेल, तरी त्याच्याने जीवनाची गुणवत्ता वाढत नाही. ही गोष्ट आपल्या डोक्यामध्ये सबकॉन्शियस माइंडमध्ये रिइम्प्रिंट करा. धनसंपत्ती आपल्या जागी आहे. तुमच्याबरोबर कुठं काय धनसंपत्ती? एकतर बँकेत असेल, अकाउंटमध्ये असेल किंवा तिजोरीत असेल. पण व्यक्तीकडे काय आहे आता पहाटे जर एखादा व्यक्ती उठला असेल, बाहेर परगावी गेला असेल, त्याच्याबरोबर काय आहे?
त्याच्याबरोबर त्याच्या जीवनात त्याचं जे स्किल सेट आणि माइंडसेट ह्या 2च गोष्टी आहेत. घर-दार, इस्टेट, प्रॉपर्टी, बंगला, बाकी सगळ्या गोष्टी बरोबर आहेत, परंतु हे तुमच्या बरोबर नाहीये. आणि याच्याने जीवनाची गुणवत्ता सुधारेल, वाढेल हा सुद्धा भ्रम आहे. राइट? काही व्यक्ती अशा आहेत, की ज्यांच्याकडे ह्या सगळ्या वस्तू होत्या, एकेकाळी होत्या, त्यांच्याकडे होत्या. करोडो रुपयाचा बँक बॅलन्स होता. 15-16 करोड रुपये बँकेत होते. राइट? चांगल्या प्रेस्टिजियस एरियामध्ये, लक्झरियस एरियामध्ये त्यांचा चांगला सेटअप होता. हां, रेसिडेन्शियल होतं, फ्लॅट होता, बंगलो होता, कार्स होत्या, लक्झरियस कार्स होत्या आणि समाजामध्ये स्टेटस होता. सेलिब्रिटी होते. परंतु आज त्यांनी काय केलं? म्हणजे त्यावेळेस आता बरेच दिवस झाले. दे कमिट सुसाईड. नाही सहन करू शकले. काही गोष्टी, काही अपमान. आता ज्या गोष्टी मी सांगतो ना, ह्या सगळ्या गोष्टी आपापल्या जागी आहेत. घर-दार, गाडी, बंगला, इस्टेट, प्रॉपर्टी आणि स्टेटस. परंतु तुमच्या बरोबर काय आहे? हा प्रश्न प्रत्येकाने विचारायला पाहिजे, की मी आता इंडिव्हिज्युअल ह्या क्षणाला स्वतःला काय समजतोय किंवा मी कुठल्या लेव्हलला आहे? आयडेंटिटी काय आहे? पर्पज काय आहे? मिशन काय आहे? इथिक्स आणि व्हॅल्यू काय सांगतात? स्किल आणि कॅपॅबिलिटी किती डेव्हलप झालेले आहेत? माझं बिहेवियर कसं आहे? आणि याच्याने ठरतं की तुमचं एन्व्हायर्नमेंट कसं होईल, राइट? आणि याच्यासाठी शिक्षण, प्रशिक्षण, ट्रेनिंग फार महत्वाचं आहे. म्हणून आयुष्यभर प्रत्येक व्यक्तीने एक गोष्ट करायला पाहिजे, शिकत राहणं फार गरजेचं आहे. शिकत राहणं याच्याने शिक्षणाला आणि शिक्षकाला फार महत्व आहे. बाकी सर्व व्यक्तींना एखादा डॉक्टर जर असेल ना, तर त्या डॉक्टरला कुठला समाज हवा? निरोगी का रोगी? हे तुम्हाला माहिती आहे, राइट? एखादा ॲडव्होकेट असेल, वकील फॉर एक्झाम्पल उदाहरण देतोय जस्ट हां. अ, जर केसेस असतील, तर यांच्याकडे बिझनेस असेल, राइट? आणि केसेस कसले असतात? वादविवाद किंवा अजून काही गोष्टी ह्याच संदर्भात, राइट? किंवा अ, जे पण काही प्रोफेशन आहेत, या सगळ्या प्रोफेशनमध्ये मग ते एखादा नेता असेल, तर त्या व्यक्तीला काय वाटेल, लोकांनी जास्त बुद्धिमान होणं गरजेचं नाही. त्यांनी आहे तसंच कम्युनिटी डेव्हलप झाली, तर यांना प्रश्न विचारले जातील. म्हणून हे काय म्हणतात, की न शिकलेली लोकं बरं. यांची गुणवत्ता इम्प्रूव्हमेंट न झालेली बरी. राइट? पण यांना कसे व्यक्ती पाहिजेत? न शिकलेले. असं कुठलंही प्रोफेशन घ्या, या प्रत्येक प्रोफेशनचा बिझनेस ह्या कुणाच्यातरी वीकनेसवर चाललेला आहे. कुणाच्यातरी दुर्बलतेवर यांचा बिझनेस चाललेला आहे. पण एक शिक्षक, प्रशिक्षक, ट्रेनर आणि कोच जो कोणी आहे, याचा उद्देश काय माहिती कुठल्याही शिक्षकाला विचारा तुम्ही किंवा तुम्ही स्वतः ऑब्झर्व्ह करा आणि जे खरोखर म्हणजे ज्यांना म्हणतात ना, अंतरंगातून शिक्षक आहेत, अंतर्मनातून शिक्षक आहेत. या प्रत्येक शिक्षकाला हेच वाटेल, की समाजाची गुणवत्ता सुधारायला हवी. समाजाचं स्किल किंवा समाजाची क्वालिटी, जे नागरिक आहेत, हे सुजाण झाले पाहिजे. जो विद्यार्थी आहे, तो जीवनाच्या सर्व क्षेत्रात त्याने प्रगती केली पाहिजे. याच्यासाठी कोण काम करतं माहिती याच्यासाठी शिक्षक काम करतात. आणि नॉट नेसेसरी शिक्षक हे फक्त सर्टिफिकेट किंवा डिग्रीने असते. बाय प्रोफेशन जे शिक्षक आहेत, ते तर कार्य करतच आहेत. परंतु सर्वसाधारण माता, भगिनी, गृहिणी सुद्धा जर तुम्ही जर कोणाला तुम्ही सांगत असाल ना, जीवनाची गुणवत्ता वाढवण्यासाठी हे ट्रेनिंग प्रोग्राम अटेंड करा किंवा ह्या गोष्टी जीवनात फॉलो करा किंवा जे आपले ॲडव्हान्स लाईफस्टाईल आहे, लॉ ऑफ अट्रॅक्शन ह्या जर कोणाला तुम्ही एक्सप्लेन करत असाल, तर तुम्ही सुद्धा शिक्षक आहात. तुम्ही सुद्धा प्रशिक्षक आहात. तुम्ही सुद्धा ट्रेनर आहात आणि तुमचा उद्देश काय आहे? म्हणजे बाय डिफॉल्ट अंतर्मनातून काय येतं? याचं भलं व्हायला पाहिजे. जर कोणी दुःखी, कष्टी, हीन, दीन दिसत असेल, तर अंतर्मनातून आपोआप ही इच्छा येते, अरे एवढं अनमोल जीवन जर प्राप्त झालेलं आहे, तर दुःखी का तू? हा
हा रस्ता जरा ट्राय कर ना. जस्ट ट्राय धिस वे आउट. या रस्त्याने जर चाललास तर याच्यातून बाहेर येशील. जीवनाची गुणवत्ता वाढेल. राइट? आणि याच्यासाठी काय पाहिजे? याच्यासाठी हृदयच पाहिजे. आणि ह्याच गोष्टी आपण डिस्कस करत आहोत. परमेश्वराने तुम्हाला निवडलेलं आहे. तुम्ही ऑर्डिनरी लोक नाही आहात. यू आर नॉट ऑर्डिनरी पार्टिसिपंट्स. बरेच व्यक्ती आहेत जे ट्रेनिंग प्रोग्राम अटेंड करतात. पण कधी करतात माहिती आहे? त्यांच्या कन्व्हिनियंट नुसार, त्यांच्या वेळेनुसार, दिवसभराच्या म्हणजे त्यांच्या शेड्यूलनुसार. परंतु तुम्ही या सगळ्यांपेक्षा वेगळे आहात. कसं काय? कारण तुम्ही अर्ली मॉर्निंग ब्रह्ममुहूर्तावर ज्यावेळेस बाकीचं जग निद्रा अवस्थेत आहे, निद्राधीन आहेत आणि या व्यक्तींना जागृत करण्यासाठी तुमचं महत्वाचं कार्य आहे. आणि यासाठी शिक्षण, प्रशिक्षण, ट्रेनिंग ह्या सगळ्या गोष्टी महत्वाच्या आहेत. जीवनाची गुणवत्ता इम्प्रूव्ह करण्यासाठी, स्वतःच स्किल डेव्हलप करण्यासाठी मी पुन्हा पुन्हा ह्याच एका गोष्टीवर भर देईन, की ट्रेनिंग इज व्हेरी मच इसेन्शियल. ज्या व्यक्ती ज्या व्यक्तीने इवन पुस्तकं सुद्धा फार मोठे गुरु आहेत, राइट? आता हे जे पुस्तक आहे, हे डेव्हिड शॉर्च ह्या लेखकांनी लिहिलेलं आहे. द मॅजिक ऑफ थिंकिंग बिग. हां, 1987 साली त्यांचं शरीर पूर्ण झालं. परंतु आज सुद्धा हे पुस्तक बेस्ट सेलिंग म्हणून आहे. अ, अ, किंवा ज्याला म्हणता येईल ना, की आज सुद्धा ह्या पुस्तकाची मागणी आहे. राइट? पुस्तकं सुद्धा खूप चांगले शिक्षक, गुरु आहेत, ज्यांच्यातून आपल्याला खूप काही शिकायला मिळतं आणि समाजामध्ये हे प्रबोधन करणं फार महत्वाचं आहे. आणि कुठल्याही ट्रेनरची कॉस्ट, कुठल्याही शिक्षकाची, प्रशिक्षकाची कॉस्ट किंवा किंमत हॉटेलच्या क्वालिटीवरून ठरत नाही. म्हणजे एखाद्या हॉटेलमध्ये प्लेट कितीला आहे, याच्यावरून ट्रेनिंगची कॉस्ट किती होईल असं होत नाही. ती जी कॉस्ट आहे ना खाण्यापिण्याची ती वेगळी आहे. अकोमोडेशन ती वेगळी आहे. परंतु जो ट्रेनर आहे त्याचं जे ज्ञान आहे ना, त्याची कॉस्ट नाहीये. त्याची किंमत कोणीही देऊ शकत नाही. आणि बऱ्याच वेळा फक्त ह्याच कॉस्टसाठी एकेका ट्रेनिंग प्रोग्रामच्या प्राइजेस 3 लाख रुपीज असतात. इव्हन मी जे ट्रेनिंग प्रोग्राम पाहिलेले आहेत किंवा मी पार्टिसिपेट किंवा ऐकलेले आहेत किंवा ज्यामध्ये त्यांनी कोट केलं, की त्यांच्या ट्रेनिंग प्रोग्रामची किंमत 12 लाख रुपये. येस. आणि धिस इस व्हॉट पीपल पे. आणि ज्या गोष्टीमध्ये तुम्ही व्हॅल्यू ॲड करतात, ती गोष्ट तुमच्या जीवनामध्ये व्हॅल्यू ॲड करते. आणि ज्यावेळेस आपण पे करतो ना, काही कुठलीही अमाउंट शिकण्यासाठी किंवा जीवनात प्रगती करण्यासाठी, तर खरोखर सबकॉन्शियस माइंड त्या दिशेने काम करायला सुरुवात करतं. राइट? द वे यू आर, द वे द कस्टमर यू आर, यू विल अट्रॅक्ट द सेम कस्टमर. ज्या पद्धतीचे आज तुम्ही ग्राहक आहात, तशाच पद्धतीचे ग्राहक तुम्ही सुद्धा आकर्षित कराल. लक्षात आलं? आणि ज्या व्यक्तींना आपल्या जीवनाची गुणवत्ता वाढवायची आहे, इम्प्रूव्ह करायची आहे, नॉट नेसेसरी दरवेळेस फक्त पैशांच्या बाबतीत विचार करू नका. काही गोष्टी फ्रीमध्ये आहेत. ब्रह्ममुहूर्तावर उठणं फ्रीमध्ये आहे. एक पुस्तक जर पर्चेस केलं, एका महिन्यात इंटरनेटचा रिचार्ज नाही केला आणि त्या ₹200 जर एक पुस्तक विकत घेतलं आणि ह्या पुस्तकाची किंमत सुद्धा तेवढीच आहे. राइट? आता इथे दिसत नसेल ₹250. जर वाचलं नाही तर. पण जर वाचलं तर करोडो रुपये, लाखो रुपये किंमत आहे ह्या पुस्तकाची. येस, जे तुम्ही पे करत आहात, ते तुमच्या जीवनामध्ये रिटर्नमध्ये मिळेल आणि पे इन द सेन्स पैशांच्या स्वरूपात नाही, मेहनतीच्या स्वरूपात. इंटरेस्ट म्हणजे तुमची आवड, गोडी आणि छंद, हॉबीज हे जर जोपासत जाल, तर त्या गोष्टी तुमच्या जीवनामध्ये रिफ्लेक्ट होतील, परावर्तित होतील आणि जीवनाची खऱ्या अर्थाने गुणवत्ता वाढत जाईल. याच्यासाठी ट्रेनिंग फार महत्वाचं आहे. पहाटे उठण्यासाठी पैशांची आवश्यकता नाही. पुस्तक वाचण्यासाठी पैशांची आवश्यकता नाही. इव्हन इंटरनेट आणि मोबाईल, सोशल मीडिया पाहण्यासाठी पैशांची आवश्यकता आहे. राइट?
प्लस जर डाएट फॉलो करायचा असेल, एक्सरसाइज करायचा असेल, पैशांची आवश्यकता नाहीये. आहे ते 2 घास कमी करण्यासाठी पैशांची आवश्यकता नाहीये. वेळेवर झोपण्यासाठी पैशाची आवश्यकता नाहीये. झोप कमी करण्यासाठी पैशांची आवश्यकता नाहीये. आणि जर तुमच्याकडे खरोखर इंटरनेट अवेलेबल असेल, तर जे ट्रेनिंग प्रोग्राम YouTubeवर आहेत. फॉर एक्झाम्पल विनोद पाटील हंसकृपा हा चॅनलवर जरी तुम्ही गेलात, तर याच्यामध्ये 200 पेक्षा जास्त व्हिडिओज आहेत. आणि मी प्रामाणिकपणे सांगतो, अंतःकरणापासून सांगतो, जो व्यक्ती दररोज फक्त एक व्हिडिओ जरी ऐकेल ना, दररोज 30 दिवसामध्ये तुम्ही तुम्ही नाही राहणार. तुम्ही वेगळे व्यक्ती झालेले असाल. राइट? आणि ते पण फ्रीमध्ये. फ्रीमध्ये म्हणजे फक्त पैसे न देता वेळ तर द्यावा लागेल आणि मेहनत घ्यावी लागेल. ज्या काही स्किल किंवा ज्या काही नॉलेज, माइंडसेट मी डिस्कस केलेलं आहे, हे सगळं इंडस्ट्रीमधले बेस्ट ट्रेनर जे आहेत, त्यांच्याकडून जो कंटेंट मला प्राप्त झालाय, तो कंटेंट मी डाउन द लाईन देण्याचा प्रयत्न करतोय. याच्याने 2 गोष्टी घडतात. राइट? याच्यामध्ये माझा पण फायदा आहे. काय फायदा आहे? याच्यामध्ये माझं नॉलेज पुन्हा इम्प्रूव्ह होतं किंवा पॉलिश होतं किंवा अ, स्वतः या प्रत्येक क्षेत्रात जे पण काही मी डिस्कस करत आहे, हे माझ्यासाठी रिव्हिजन होतं, रिवाइज होतं. म्हणून शिकवणं फार महत्वाचं आहे. जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात जे पण ज्ञान तुमच्या जवळ आहे, तुमच्या आजूबाजूच्या काही व्यक्तींना जर विचारलं तर बऱ्याच वेळा न विचारता दिलेलं ज्ञान स्वतःची व्हॅल्यू कमी करून घेतं. म्हणून ज्या व्यक्तीला आवश्यकता आहे आणि ज्याला खरोखर त्याचा इम्पोर्टन्स आहे, अशा व्यक्तीला सांगणं गरजेचं आहे. अदरवाईज त्या ज्ञानाची सुद्धा किंमत राहत नाही. बायबलमध्ये हे कोट आहे लिहिलेलं. त्यांनाच देणं गरजेचं आहे ज्यांना त्याची भूक आहे. अदरवाईज ते लोकं ज्यांना भूक नाही त्यांना तुम्ही मोतीचूरचा लाडू जरी दिला तरी ते म्हणतील टेस्ट चांगली नाही किंवा आवश्यकता नाहीये म्हणून ते नाही खाणार. परंतु भुकेल्या व्यक्तीला काल रात्रीच्या शिळ्या भाकरीत सुद्धा जो स्वाद मिळेल तो न भुकेल्या माणसाला मिळत नाही. म्हणून दुसऱ्यांना शिकवणं, जिथे कुठे अपॉर्च्युनिटी असेल, संधी असेल, तिथे तुम्ही हे देणं गरजेचं आहे आणि प्रत्येक व्यक्ती बाय डिफॉल्ट शिक्षक ह्या प्रोफेशनमध्ये येणं गरजेचं आहे. आणि यासाठी स्वतः जीवनामध्ये ट्रेनिंग, शिक्षण, प्रशिक्षण प्राप्त करणं गरजेचं आहे. मी त्या प्रत्येक विद्यार्थ्याचं अभिनंदन करतो. आता विद्यार्थी म्हणजे वयाची अट नाही, तरी सुद्धा जे विद्यार्थी 15, 16, 17, 18, 20, 25 वर्षाचे आहेत आता, त्यांच्या समोर त्यांचं पूर्ण जीवन आहे. ऐन तारुण्यात त्यांना जर ह्या गोष्टी समजत असतील, तर विचार करा जीवन किती पुढे घेऊन जाईल त्यांना. आज आई-वडिलांनी जे स्ट्रगल केलेलं आहे किंवा होतं, तर आज त्या अनुभवाच्या बेसवर त्याचा जो एक्सपिरियन्स होता, बेस्ड ऑन दॅट एक्सपिरियन्स त्यांच्या जीवनाची गुणवत्ता किती वाढेल. आणि फक्त बाहेरच्या गोष्टीने नाही, तर आंतरिक गोष्टीने सुद्धा. राइट? आणि म्हणून तुम्ही जे आहात, त्याला इम्प्रूव्ह करण्याचा प्रयत्न करा. जे तुम्ही आहात, या क्षणी राइट? कुठेही जरी उभं राहिलात तरी सुद्धा तुम्ही म्हणजे एनलाइट होणं फार गरजेचं आहे आणि याच्यासाठी शिक्षण, प्रशिक्षण, ट्रेनिंग प्रोग्राम फार महत्वाचा आहे. दुसरी गोष्ट, आता या 3 गोष्टी आहेत जे सरांनी सांगितल्या होत्या. आदत, गुरु आणि संगत फार महत्वाचं आहे जीवनामध्ये. आदत म्हणजे हॅबिट्स, गुरु म्हणजे मार्गदर्शक, संगत म्हणजे कम्युनिटी. ज्या व्यक्तींबरोबर तुम्ही उठता बसता किंवा ज्या कम्युनिटीमध्ये तुम्ही एक्सचेंज करता, डिस्कस करता, त्यांची साथ आणि संगत फार महत्वाची आहे. राइट? सवयी इम्प्रूव्ह करणं फार महत्वाचं आहे आणि संगत सुद्धा फार महत्वाची आहे. आता ज्या कम्युनिटीमध्ये तुम्ही आहात, खरोखर यू आर व्हेरी मच फॉर्च्युनेट. कारण ह्या कम्युनिटीमध्ये असे व्यक्ती आहेत, जे नेहमी इन्सिस्ट करतील, की तुमचं जीवन कसं ग्रोथ होईल. राइट? आणि याच्यासाठी प्रोसेस आहेत, मेथड्स आहेत.
ऍडव्हान्स लॉ ऑफ अट्रॅक्शन मध्ये आपण ह्या गोष्टी डिस्कस केलेल्या आहेत. आणि उद्या पुन्हा आपण याच्यावर चर्चा करणार आहोत. 14 जानेवारी भागोलीमध्ये आपला ट्रेनिंग प्रोग्राम आहे. एका सर्वसाधारण व्यक्ती या बाकी सर्व फॅसिलिटी पासून वंचित राहण्याचं हे एकच कारण आहे, त्याला शिक्षण नाही दिलं गेलं किंवा मिळालं नाही किंवा त्यांनी घेतलं नाही. राईट. प्रशिक्षणाच्या ट्रेनिंग प्रोग्रामच्या संधी पदोपदी वेळोवेळी क्षणोक्षणी मिळतात. परंतु दरवेळेस आपण काय करतो की नेक्स्ट टाइम. पण विचार करा, आजपर्यंत 30 वर्ष, 40 वर्ष, 50 वर्ष झाली. ह्या जगातील जे कार्य आपण करत आहोत हे करतोय. परंतु खरोखर ते प्राप्त केलं का आपण, जे खरंच करायला हवं होतं? वेल्थमध्ये म्हणा किंवा हेल्थमध्ये म्हणा किंवा रिलेशनशिपमध्ये म्हणा, करिअरमध्ये म्हणा, या सगळ्या गोष्टी आपल्याला प्राप्त होत आहेत का? आणि जर होत नसतील, तर याचा अर्थ हा एकच आहे, की त्या पर्टिक्युलर गोष्टीमध्ये आपण ट्रेनिंग घेणं फार महत्वाचं आहे. एक शिकलेला तरुण बेरोजगार, पण शिक्षण झालेलं, शिक्षित बेरोजगार, आणि तो जॉब शोधत होता. त्या व्यक्तीला एका फॅक्टरी बाहेर एक बोर्ड दिसला, की तिथे हेल्पर म्हणजे वूड कटर त्याची आवश्यकता होती, कामगारांची आवश्यकता होती. आणि त्या व्यक्तीने तिथे अप्रोच केला, अप्लाय केला आणि त्याला सिलेक्ट करण्यात आलं. त्याचं काम काय होतं? त्याला एक कटर दिलं, कटर. राइट? करवत ज्याला म्हणता येईल. आणि त्याचं काम काय होतं? जे वाळलेली लाकडं आहेत, त्यांचे छोटे-छोटे पीसेस करणं किंवा झाड तोडणं. फॉर एक्झाम्पल, वाळलेलीच लाकडं किंवा ती खाण होती थोडक्यात. तर ती लाकडं तोडणं, हे त्याचं कार्य होतं. पहिल्या दिवशी उत्साहात, जोमात, उमंग आणि तरंगमध्ये त्याने काय केलं? 8 8 वृक्ष, 8 लाकडं तोडले. राइट? मोठमोठे ओकचे. आणि हा तरुण होता, बलदंड शरीर आणि बुद्धिमान पण होता. तर याने ते 8 लाकडं किंवा 8 ओंडके तोडले, कट केले. आणि याच्याबरोबरच अजून एक व्यक्ती होता. त्याने सुद्धा 8 ओंडके कट केले. दुसऱ्या दिवशी, तिसऱ्या दिवशी, चौथ्या दिवशी, पहिल्या दिवशी 8 केले, चौथ्या दिवशी याचे 7च झाले. त्याच्यानंतर अजून 3 दिवसाने 6 झाले, 5 झाले, 4 झाले. वेळ मात्र 8 तासाचा पूर्ण, परंतु प्रॉडक्टिव्हिटी ती कमी, कमी, कमी होत गेली. राइट? आणि याने मग स्वतःहून प्रश्न विचारला, कारण पहिला व्यक्ती 8 झाडे किंवा 8 ओंडके कट करू शकत होता आज सुद्धा. पण याची गुणवत्ता किंवा याचं जे आउटपुट होतं, आउटकम होतं, ते मात्र ग्रॅज्युअली कमी, कमी, कमी होत गेलं. आणि याने 2 आठवड्याने, 3 आठवड्याने हा प्रश्न विचारला मॅनेजरना, की कारण याचं प्रॉडक्टिव्हिटी कमी झाल्यानंतर याचं जे स्केल होतं किंवा जो रेशो होता परफॉर्मन्सचा, तो सुद्धा डाउन झाला. इन्कम सोर्स कमी होत गेला. आणि याने मॅनेजरला प्रश्न विचारला, की माझ्या बाबतीत असं का होत आहे? आणि माझ्यासाठी म्हणजे मी इफर्ट्स तर तेवढाच घेतोय, जो मी पहिल्या दिवशी घेत होतो, परंतु मला रिझल्ट का मिळत नाही? त्यावेळेस मॅनेजरने फक्त त्यांना एकच प्रश्न विचारला आणि जो शेजारचा वर्कर होता, तो सुद्धा तिथे उपस्थित होता. त्याने फक्त एकच प्रश्न विचारला त्या दुसऱ्या वर्करला, की "तुम्ही करवतीला धार कधी करता?" तो म्हणाला, "मी दररोज सकाळी अर्धा तास करवतीला धार करतो. दररोज, एव्हरी डे." मी दररोज याच्यासाठी वेळ देतो. कशासाठी? माझ्या करवतीला धार देण्यासाठी. आणि नंतर त्याने शिकलेल्या शिक्षित तरुणाला विचारलं, कारण तो या क्षेत्रात नवीन होता, राइट? त्याने विचारलं, "तू शेवटची धार कधी केलीस?" तो म्हणाला, "मी नाही केली धार. ज्यावेळेस तुम्ही मला ही करवत दिली, तीच करवत मी आज सुद्धा वापरत आहे, परंतु मी धार नाही केली." आणि त्यावेळेस त्यांनी उत्तर दिलं, "धिस इस व्हॉट द डिफरन्स बिटवीन these टू एक्सपिरियन्स आणि अनएक्सपिरियन्स, न्यूली जॉइंट. यांच्यामध्ये जर तुम्ही स्वतःला धार देण्याचं कार्य केलं, म्हणजे काय केलं? शिक्षण आणि प्रशिक्षण प्राप्त केलं, तर जीवनाची गुणवत्ता वाढेल, आउटपुट वाढेल, आउटकम वाढेल, प्रोडक्टिव्हिटी डेव्हलप होईल. राइट?
अदरवाईज व्हॉट विल हॅपन? गुणवत्ता वाढणार नाही आणि त्यासाठी फोकस ठेवणं फार फार महत्वाचं आहे. राइट? एज्युकेशन, एक्झाम, इंटर्नशिप म्हणजेच एक्सपिरियन्स आणि त्याच्याने डेव्हलप होतील एथिक्स. म्हणून एज्युकेशन महत्वाचं आहे. म्हणून ट्रेनिंग महत्वाचं आहे. प्रोडक्टिव्हिटी जर डेव्हलप करायची असेल, तर स्वतःला शार्पन करणं गरजेचं आहे आणि म्हणून इन्व्हेस्टमेंट इथं करावी लागेल. गळ्याच्या खाली जेवढी इन्व्हेस्टमेंट कराल, ही फक्त चैन असेल, राइट? याच्याने कदाचित इम्प्रूव्हमेंट होईल, कदाचित होणार नाही. मोस्टली होणारच नाही. इन्व्हेस्टमेंट ब्रेनसाठी, स्वतःच्या डेव्हलपमेंटसाठी, शिक्षणासाठी करणं अतिआवश्यक आहे. आणि दिस इज व्हॉट वी हॅव डिस्कस्ड टुडे. हा पूर्ण चॅप्टर, पूर्ण टॉपिक स्वतःची गुणवत्ता वाढवण्यासाठी आहे. व्हॅल्यू इम्प्रूव्ह करण्यासाठी आहे. स्वतःची व्हॅल्यू जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रामध्ये. आणि येस, तुमच्या आवाजाला अर्थ आहे. तुमच्या उपस्थितीला अर्थ आहे, किंमत आहे. तुमच्या आवाजाला व्हॅल्यू आहे. जे तुम्ही बोलत आहात, या प्रत्येक शब्दाची किंमत आहे. परंतु त्यासाठी काय करावं लागेल आधी? स्वतःमध्ये व्हॅल्यू ॲड करावी लागेल. स्वतःची व्हॅल्यू जशी ॲड करत जाल, तसं तुम्हाला जीवनामध्ये रिझल्ट दिसतील, आउटकम दिसतील. राइट? आता यामध्ये बरेच टॉपिक आहेत आणि जसं तुम्हाला वेळ मिळेल तसं तुम्ही तो एक-एक चॅप्टर पाहणं गरजेचं आहे, जो YouTubeवर अवेलेबल आहे. राइट? आणि दुसरी गोष्ट, समाजामध्ये इम्प्रूव्हमेंट करण्यासाठी तुमचं सुद्धा योगदान तितकंच महत्वाचं आहे. असं कधीही विचार करू नका, की मला काय मिळेल याच्याने दुसऱ्या व्यक्तीचं किंवा त्याच्या जीवनात इम्प्रूव्हमेंट करायची किंवा नाही करायची. दिस इज नॉट फॉर देम, दिस इज फॉर यू. दान दिल्याने धन्य होतो देणारा, घेणारा नाही. ज्याला दान दिलं जातं, तो धन्य होत नाही. पण जो दान देतो, तो धन्य होतो. सेवा करण्याने काय मिळेल? असा जर कोणी प्रश्न विचारत असेल ना, सेवा करने का एक मौका मिला है, यही फल है. सेवा करने से क्या फल मिलेगा? सेवा करने का मौका मिला है, यही फल है. ज्यावेळेस सेवा केली जाते, याच्याने सुद्धा धन्य होतो सेवा करणारा. म्हणून ह्या 2 गोष्टी जीवनामध्ये फार महत्त्वाच्या आहेत. तुम्हाला दररोज काहीतरी द्यावं लागेल. पण तुम्ही देणार कधी? ज्यावेळेस तुमच्या पात्रात काहीतरी असेल, त्याच वेळेस तुम्ही देऊ शकाल ना. म्हणून स्वतःचं पात्र नेहमी असं असणं गरजेचं आहे, ज्यामध्ये चांगल्या गोष्टी आपल्याला ग्रहण करायच्या आहेत. राइट? याच्याने तेज वाढेल. जो व्यक्ती देतो, त्याच्याने त्याचं तेज वाढतं. त्याची कांती सतेज होते. त्याच्या चेहऱ्यावर एक आत्मविश्वास, कॉन्फिडन्स आपोआप जागृत होतो. डोळ्यांमध्ये चमक येते आपोआप. हा देण्याचा अ, गुणधर्म आहे. फक्त दिल्याने, सेवा केल्याने. जो व्यक्ती सेवा करतो ना, त्याचा चेहरा कधीच लटकलेला असणार नाही. त्याच्या चेहऱ्यावर नेहमी स्मित हास्य असेल. तुम्ही करून पहा, कुठेही. आपोआप हृदयातून ते भाव प्रकट होत जातात. राइट? आणि याच्यासाठी अशा लोकांची संगत फार महत्वाची आहे, ज्यांच्या बरोबर राहिल्याने आपल्या जीवनाची गुणवत्ता वाढेल. आणि तुमच्या बरोबर जर कोणी व्यक्ती राहत असेल आणि त्याची गुणवत्ता वाढत असेल, एखाद्याला व्यक्तीला भेटल्यानंतर जो आतमध्ये आनंद निर्माण होतो ना, याचा अर्थ काय होतो माहिती आता तुमची इम्प्रूव्हमेंट होतीये. त्या व्यक्तीची होत असेल किंवा नसेल, परंतु तुमची इम्प्रूव्हमेंट होतीये. आणि ज्यावेळेस तुम्हाला सगळ्याच व्यक्तींना भेटल्यावर आनंद व्हायला सुरुवात होईल, त्यावेळेस वातावरण कसं असेल? किंवा तुम्ही कुठल्या क्षेत्रात असाल विचार करा. म्हणजे अंतर्मनात काही कुणाविषयी राग, रोष, द्वेष नाही. असं जीवन जर झालं तर, राइट? आणि आज प्रत्येक ठिकाणी ह्याच मर्यादा येतात ना. हा व्यक्ती दिसला, तर त्या जुन्या स्मृती जागृत होतील. राइट? हां, एक महत्त्वाचा पॉइंट आहे पुन्हा एकदा सांगतो. एखाद्या व्यक्तीने तुमचा अपमान केला, तिरस्कार केला, द्वेष केला, प्रसंगी अ, ज्याला म्हणता येईल ना,
किसी ने आपको थप्पड़ मारा, राइट? त्यावेळेस सतत आठवत राहतं किंवा त्यावेळेस तर कळतं, की हां, ये व्यक्ती बहुत जालिम है किंवा हा जुलमी आहे किंवा हा खूप क्रोधित आहे किंवा हा व्यक्ती चांगला नाही, दुष्ट प्रवृत्तीचा आहे, राइट? आणि बरं ठीक आहे, एकदा त्याने हर्ट केलं, त्यावेळेस वेदना झाल्या. एकदा हर्ट केलं, हृदयात अ, अपमान फील झाला, राइट? एकदा झाला. आणि त्या व्यक्तीला आपण आयुष्यभर दोष देतो, ज्या व्यक्तीने एकदा अपमान केला, एकदा तिरस्कार केला, एकदा द्वेष केला. परंतु त्या घटनेला दररोज आठवून, त्याचं स्मरण करून, त्या स्मरणात सुद्धा तुम्हाला दुःख होतं, राइट? दररोज ते स्मरण करतात. त्या व्यक्तीने तर एकदा दोष दिलं होतं, पण मागच्या 5 वर्षांमध्ये तुम्ही दररोज किंवा दर आठवड्याला त्याचं स्मरण करून स्वतःला दुःख दिलं, तर आता मला सांगा, सगळ्यात जास्त दुष्ट व्यक्ती कोण आहे? ज्याने एकदा दुःख दिलं तो, का ज्याने दररोज स्वतःला दुःख दिलं तो? कौन है सबसे बडा जुल्मी? राइट? आणि हा विचार करण्याचा थोडंसं मननचिंतन करा याच्यावर, की एखाद्या व्यक्तीचा प्रभाव माझ्या जीवनावर म्हणजे कुप्रभाव किती पडत असेल? आणि जर हा पडू नये याच्यासाठी स्वतः एनालिसिस, मनन चिंतन करणं गरजेचं आहे. त्यासाठी कम्युनिटी डेव्हलप करणं गरजेचं आहे आणि तुमच्या जीवनामध्ये काहीतरी ठोस, दमदार लक्ष असणं फार गरजेचं आहे. राइट? येस. ओके. तर उद्या आपला हा एक छोटासा ट्रेनिंग प्रोग्राम आहे. वन डे वर्कशॉप आहे. वन डे. म्हणजे 8 वाजता चालू होईल. 8 वाजल्यापासून साधारण 5 वाजेपर्यंत जो हॉटेलचा टायमिंग आहे त्याच्या अनुसार यामध्ये नाश्त्याची, जेवणाची व्यवस्था आहे. पण मोस्ट ऑफ द टाईम आपल्याला फोकस करायचा आहे नवीन गोष्टी शिकण्यासाठी, ज्याच्याने जीवनाची गुणवत्ता इम्प्रूव्हमेंट होईल. आणि हा प्रोग्राम वाघोलीमध्ये, राइट? म्हणजे ॲक्सेसिबल पण आहे आणि बऱ्याच व्यक्ती आता ज्यांनी प्रोग्राम अटेंड केलेला आहे त्यांच्यासाठी रिव्हिजन पण आहे. म्हणजे पुन्हा रिवाईज होतील काही गोष्टी आणि ऑफलाईन सेशनमध्ये ह्या गोष्टी आहेत. ज्यावेळेस आपण पर्टिक्युलर पार्टिसिपेशन करतो, त्यामध्ये डिस्कशन करतो, चर्चा करतो, त्यावेळेस ह्या गोष्टी अजून काहीतरी सबकॉन्शियस माइंडमध्ये पेनिट्रेट होत जातात, राइट? आणि याच्यासाठी शिक्षण फार महत्वाचं आहे. जर आपण फक्त मूव्हीसाठी गेलो किंवा काही व्यक्ती जातात, तर ₹500 ₹400 चार्जेस असतात. राइट? तर इथे हा ट्रेनिंग प्रोग्राम अगदी रिझनेबल ह्याच्यात ठेवलेला आहे. अगदी रिझनेबल. कदाचित नंतर याच्या प्राइजेस इम्प्रूव्ह होतील, वाढतील. राइट? परंतु आता ही अपॉर्च्युनिटी आहे प्रत्येक व्यक्तीसाठी. ज्यांना पण शक्य असेल, त्यांनी स्वतःमध्ये इन्व्हेस्ट करणं फार आवश्यक आहे. राइट? आणि याच्यामध्ये ज्या गोष्टी आपण शिकणार आहोत, हा टोटल माइंडसेट आहे. प्रॅक्टिकल वर्कशॉप आहे. प्रॅक्टिकल म्हणजे ज्यामध्ये प्रात्यक्षिक आहेत. काही गोष्टी कृती करायच्या आहेत. राइट? आणि डेफिनेटली आय विल से की हा प्रोग्राम जर तुम्ही अटेंड केला तर जीवनामध्ये गुणवत्ता वाढेल, इम्प्रूव्हमेंट होईल, एन्जॉय कराल आणि सकाळी तुम्ही जे आलेला असाल, संध्याकाळी जाताना कंप्लीट ऑल टुगेदर एक वेगळे व्यक्तित्व विकसित होईल आणि पुढे चालून हाच प्रोग्राम आता हा वन डे प्रोग्राम आहे, असेच आपले 3 डेजचे सेशन होतात. आता हा वन डे हा इंट्रोडक्टरी प्रोग्राम आहे, ज्यामध्ये तुम्हाला एक ओळख परिचय होईल, की तुम्ही कोण आहात? जीवनाची गुणवत्ता कशी वाढवता येईल? आणि 3 दिवसाचा प्रोग्राम जो आहे, तो सबकॉन्शियसचा इम्प्रिंटिंग आहे. त्याच्यातून सुद्धा जीवनात गुणवत्ता वाढेल. आणि असे वेगवेगळे छोटे प्रोग्राम आहेत. अ, वास्तूविषयी पण आपल्याला एक प्रोग्राम करायचा आहे आणि ग्राफोलॉजीचा पण करायचा आहे. परंतु त्याची ओळख परिचय आपण ह्या छोट्या प्रोग्राममधून घेऊयात आधी. खूप काही डेव्हलपमेंट करायचंय, परंतु त्यासाठी काही सोर्सेस फार महत्त्वाचे आहेत. आणि नवीन व्यक्तींपर्यंत पोहोचण्यासाठी सुद्धा हा एक महत्त्वाचा दुवा ठरेल. आणि बरेच व्यक्ती ब्रह्मांड आणि युनिव्हर्स यामध्ये मदत करतंय, राइट? परमेश्वर माझा पार्टनर आहे, भागीदार परमेश्वर आहे. परमेश्वराला स्मरून किंवा जे काही होत आहेत हे भगवंताच्या
मार्गदर्शनानेच होत आहे, अंतस्थ प्रेरणेनेच होत आहे आणि आपल्या सगळ्यांच्या सहयोगाने होत आहे. बरेचसे व्यक्ती यामध्ये पार्टिसिपेशन करत आहेत. ज्यांच्या योगे ह्या गोष्टी शक्य होत आहेत. त्या सर्वांचं मी अंतःकरणापासून खूप आभारी आहे. जे दुसऱ्यांच्या जीवनामध्ये गुणवत्ता किंवा इम्प्रूव्हमेंट करण्यासाठी मदत करतात. प्लस ह्या प्रोग्राममध्ये आल्यानंतर तुमचं जीवन कायम लक्षात ठेवा, ज्यावेळेस तुम्ही फक्त एक पाऊल उचलता ना स्वतःच्या जीवनाची गुणवत्ता वाढवण्यासाठी, तर आजूबाजूचा तुमचा सभोवतालचा परिसर, व्यक्ती, परिस्थिती सुद्धा बदलायला सुरुवात होते. हे शक्यच नाही, की तुम्ही बदलण्यासाठी एक पाऊल उचललं आणि बाकीचे व्यक्ती तसेच राहतील. असं शक्य नाही. परिस्थिती बदलावीच लागेल. हा निसर्गाचा नियम आहे. परंतु बदल कुठून घडतो? बदल आधी स्वतःपासून घडणं गरजेचं आहे. राइट? आणि पुन्हा-पुन्हा स्वतःच्या जीवनाची गुणवत्ता वाढवण्यासाठी हा एकमेव सोर्स आहे, एकमेव पर्याय आहे, की आपल्याला शिकत राहणं गरजेचं आहे. राइट? ओके. अ, जर कुणाला काही प्रश्न विचारायचा असेल, तर तुम्ही विचारू शकता किंवा आजच्या ट्रेनिंग किंवा जे काही आपण डिस्कस केलं याच्याविषयी तुम्हाला काय फीलिंग होतंय किंवा काय विचारायचं असेल, नवीन व्यक्ती असेल, तरी सुद्धा तुम्ही विचारू शकता. राइट? कुणाला काही शंका आहेत का? जय गुरुदेव सर. हां, गुड मॉर्निंग सर. जय गुरुदेव. आज व्हिडिओ चालू होईना आलाय आपला. बरं, बरं. ठीक आहे हां, सर. मी ट्राय करतो हां. ओके. हां, हां. ठीक आहे. अजून कुणाला काही विचारायचंय? प्रोग्राम विषयी आज आपण जे काही शिकलो त्याच्याविषयी काय विचारायचंय? हां, हां. म्हणजे आजच्या प्रोग्राम मधून सर बरचसं काही शिकलो आपण. राइट. जीवनाची गुणवत्ता कशी वाढवायची. हां. हां. म्हणजे समुद्रामध्ये एखादं जर जहाज सोडून दिलं, तर ते कसं दिशाहीन राहते, फरकटत जाते. पण बरोबर, त्याला जर बरोबर. एखादा नावाडी जर असला, तर येस. तो नावाडी तो बराबर योग्य पहिल्या तीरावर नेऊन सोडतो. तसं आपलं जीवन असलं पाहिजे. एक दिशा ठरली पाहिजे. त्या दिशेनं वाटचाल केली पाहिजे आपण. येस सर, येस. ओके यासाठी सर. हां. हो थँक यू सर. सर. थँक यू. हां. येस. ओके. तर बरोबर आहे सरांनी जे सांगितलंय ते. तर अजून कुणाला काही विचारायचं आहे का? आणि नसेल विचारायचं तर काही हरकत नाही. आता आपण ओके, ठीक आहे. तर एक काम करूया. मला एक छोटासा व्हिडिओ शेअर करायचा आहे. त्यानंतर अ,